नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण धपाट्याची खमंग अशी रेसिपी पाहूयात. तर चला आज आपण धपाट्याच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहू. गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ सारखंच घ्यायचं. मी इथे 1.5 वाटी गव्हाचं आणि 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर चला त्यानंतर लागणारं साहित्य पाहू. लसूण, हळद, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ याचं वाटण मिक्सरला फिरवून घेऊ. हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी लागणारं साहित्य पाहू. सर्वप्रथम कांदा घालून घेऊ आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर आणि त्यात थोडे पांढरे शुभ्र तीळ. तयार केलेल्या वाटणामध्ये पाणी घालून ते घेतलेल्या पिठाचा एकदम पातळही नाही घट्टही नाही असा उंडा मळून घ्यायचा. धपाटे म्हणजे लाटून करीत नसते, ते धपाटे थापून करीत असते. थापून करण्यासाठी त्याच्यात समप्रमाणातच पीठ घ्यायला लागतं. ज्वारीचं पीठ जास्त जर घेतलं तर ते थापत नाही, गव्हाचं पीठ जर कमी घेतलं तर ते वातरड्यासारखे होतात, म्हणजे नरम राहत नाहीत. याचा असा घट्टसर असा उंडा मळून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटं भिजून देऊ. नंतर तुम्हाला दाखवते. हळद कमी पडली रे त्याला. हळद थोडी कमी वाटली, त्यानंतर मी पुन्हा वरून हळद टाकून घेतली. धपाशासाठी तिंबून घेतलेला उंडा झाकून ठेवू. चला धपाटे करण्यासाठी सुरुवात करू. सर्वप्रथम पोळपाट घेऊ. पोळपाटावर एक धुडकं गरम करून ओल्लं करून टाकू. त्यावर थोडं पाणी शिंपडू आणि तवा गरम करायला ठेवू. तवा गरम होईपर्यंत आणि धपाटे थापण्यासाठी पाण्यात हात बुडूनच थापावं लागतं. आणि धपाट्या लावण्यासाठी तेल. चला धपाटे सुरुवात करू. एक छोटासा गोळा तोडू घ्यायचा, खाली धुडक्यावर पाण्याचा शिपका द्यायचा आणि धपाटे थापून घ्यायचं. थापताना इकडे तिकडे जाणार नाही याची दक्षता घ्यायची. रट पातळ थापायचं नाही, सारी कोपरे सारखे थापायचे. धपाटा थापून झालेला आहे, त्याला मध्यभागी एक छिद्र पाडायचे. हे छिद्र तेल ते आतमध्ये जाण्यासाठी असते. आतल्यानंतर तव्यावर तेल टाकून देऊ आणि हे थापलेलं धपाटा असा लाल काढायचं आणि तव्यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. आता हे धपाटे टाकलेले त्याला कडीने तेल सोडायचं. धपाटे पलटून घेऊ आणि पुन्हा त्याच्या कडीने तेल सोडायचं. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची. कमी गॅसवर जर धपाटे भाजलं तर ते धपाटे व्यवस्थित पलटत नाही आणि पचतही नाही. त्याच पद्धतीने दुसरंही धपाटा आपण थापून घेऊ. आता हे धपाटे पूर्णपणे भाजलेले ते आपण पद्धतशीर परातीत काढून घेऊ.
आणि दुसरे धपाटे करतानाही तेलाचा फुटका देऊन घ्यायचा आणि दुसराही थापून झालेला आहे त्यालाही मध्यभागी छिद्र पाडायचं. ते हळूवार उचलून गॅसवर टाकायचं. गॅसवर टाकताना याला कॉटनच्या कपड्याला जाळ लागणार नाही याची दक्षता घ्यायची. त्यालाही कडीकडीनं तेल सोडायचं. गॅसची फ्लेम फुल करायची. दुसऱ्याही धपाट्याला कडीकडीने तेल सोडून घ्यायचे व पलटी करायची. पुन्हा त्याला खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आणि दुसरेही थापून घ्यायचं. याप्रमाणे सर्व धपाटे करून घ्यायचे. हे धपाटेही भाजलेलं आहे. धपाटे भाजताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची, कारण कमी फ्लेमवर धपाटे व्यवस्थित भाजत नाहीत, कच्चे राहतात. धपाटे वाढून घेऊ. सर्वप्रथम शेंगदाण्याची चटणी. धपाट्यासोबत आम्ही शेंगदाण्याची चटणी खातो, त्याबरोबर गूळ आणि आपण खमंग असे भाजून घेतलेले धपाटे. मी तयार केलेले धपाटे तुम्हाला कसे आवडले, तुम्ही असे धपाटे एकदा करून पहा. मी तयार केलेले धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.